रोहित म्हात्रे खारकोपर, पीटीसी टीम किरण दळवी, सोहेल मंसुरी, त्यानंतर मारुती जांभळे चांभारली. खरं तर हे सर्व आमचे कॅमेरामन टेक्निकल ऑपरेटर त्यांचं स्वागत. चला शेवा संघाचा 12वा खेळाडू. चला त्यांच्या 11च नाही आहेत तर 12वा कुठून येईल. चला एक फिल्डर मगाचा कुठे गेला. एक फिल्डर पाहिजे. चला चला एक कमी आहे. चला एक चला एक प्लेयर त्या नाव आहे. चला सामना आपण सुरू करा. चला एक सबस्टिट्यूट प्लेयर आपण चला मैदानाकडे. शेलगरचा एखादा प्रतिनिधी. चला एक मेंबर त्यांना पाहिजे. तर डावाला सुरुवात होईल. पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना. गणेश कृपा शेवा विपक्ष निलेश शिरबन जावळे. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनुज घरत पहिलं षटक हाताळण्यासाठी या स्पर्धेमध्ये सज्ज होतं. मनीष कडू आणि त्याच्याबरोबरने यश घरत हे दोन आघाडीचे खेळाडू सलामीवीर मैदानाकडे दाखल झालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 63 आल्या. हायस्ट आता तिसऱ्या मॅचमध्ये त्याहीपेक्षा जास्त धावा येतील का, एक मोठा प्रश्न. त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. परंतु डावाला सुरुवात कशी होईल हेही पाहावं लागेल. मनीष कडू डाव्या हाताचा एक चांगला खेळाडू, अष्टपैलू, उत्तम दर्जाचा गोलंदाज, तेवढा चांगला फलंदाज. प्रसाद मनीष ही जोडी आपण नेहमी पाहिली टेनिस क्रिकेटमध्ये. पण इथे सध्या प्रसादने विश्रांती घेतली आहे. परंतु आपल्या संघातील दोन प्रमुख खेळाडू मनीष आणि यश हे दोन खेळाडू. पहिला बॉल ताकद वापरली, लॉन्ग ऑफला क्लिअर करत बॉल चालला सीमा पार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती मिस टायमिंग फटका, तोही सीमारेषा पलीकडे गेला आणि त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या. खरं तर जावळे टीमला. निलेश शिलेबन जावळे हा संघ मैदानामध्ये खेळतोय, आपल्याच परिसरातील हा संघ. आणि पहिल्या बॉलवरती स्वागत केलं गोलंदाज त्या ठिकाणी अनुज घरतचं षटकार लगावत. लेफ्टी वर्सेस लेफ्टी थोडंसं ॲडव्हान्टेज इथे मिळेल खरं तर फलंदाजाला, कारण समोर डाव्या हाताचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे असणारा नॅचरल स्विंग, त्याच्यावरती मात्र प्रहार करताना आपण पाहिला या ठिकाणी मनीषला. शॉट सिलेक्शन चांगलं होतं आणि 6 धावा तिथे मिळाल्या. डाऊन द ग्राउंड 6 रन ऑन स्कोअर कार्ड. प्रसाद घरत सध्या 12th मनच्या भूमिकेमध्ये आहेत. आपल्या टीमला ते चेअरअप्स करत असताना शफल झाले. टॅपिंग क्रिकेट, अंडरम बॉक्स टाईप फटका, मागे आले आणि प्रचंड वेगाने बॅट स्विंग, बॅटचा फ्लो येण्या अगोदर त्या ठिकाणी बॉल भरपूर वेगाने बॅटवरती आला आणि तिथे मात्र सिंगल रन घेतली आहे दोन्ही खेळाडूंनी. यश त्यांच्या बरोबरीने मैदानामध्ये आहेत. खरं तर स्वतः मनीष हे दोन सलामीवीर. दमदार सुरुवात झाली. पहिला षटकार, त्यानंतर सिंगल रन या ठिकाणी पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट होताना देखील पाहायला मिळाली आणि तिथे संघ जाऊन पोहोचला आहे 7 या धावसंख्येवरती. चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न आली ते, परंतु फुलर लेनचा बॉल, फुटवर्क नाही आहे. आणि इथून आपण पाहिला करताना निर्धाव चेंडू. मी मगाशी म्हटलं लेफ्टी वर्सेस लेफ्टी, त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज बऱ्याच अंशी मिळतं खरं तर डाव्या हाताच्या फलंदाजाला. परंतु याही गोष्टीला अपवाद आहे. प्रसाद घरत लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट नेहमी दमदार खेळ करत असतो. त्याच्या अनेक अशा मोठ्या इनिंग आपण पाहिल्या, पण तो आज तो टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर उजव्या हाताच्या फलंदाजाला अनेक अडचणींना आपण सामोरं जाताना पाहिलं, परंतु प्रसाद घरत हा एक अपवाद आहे. त्याची बॅटिंग नेहमी खरं तर वाखाणण्याजोगी राहिली.
आणि इथे वाईडचा इशारा, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ, धावफलकावरती टोटल बिनबाद 9 लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात चांगली झाली. मनीष अजूनही विकेटवरती उभा आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे टीमला. तर एका बाजूने टॉस केलेला चेंडू खरं तर आपण पाहिला, कही पे निगाह है कही पे निशाणा असं म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पंचांचा इशारा, लेग बाईस, धावसंख्येत वाढ, 10 धावा स्कोर करत. पहिलं दशक त्या ठिकाणी पूर्ण झालं. यानंतरचा होणारा सामना आहे जरीमरी 11 उल्बे विपक्ष मंगेश स्मृती कुंभडभुजे. सकाळी असं वाटलं होतं की दिवसभर आज मुसळधार पाऊस, परंतु जशी स्पर्धेला सुरुवात झाली पाऊस थांबला. त्यामुळे खरं तर प्रेक्षकांची देखील आता गर्दी थोडी थोडी वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाचे पाठीराखे यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खरं तर बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे. सिंगल रन इथे मिळेल यशच्या माध्यमातून. पहिलं षटक, सुरुवात षटकार, त्यानंतर खरं तर अनुजचं कमबॅक या मॅचमध्ये आपण पाहत आहे. शेवागावचे 2 संघ तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उल्व्यासचे देखील 2 संघ आहेत, कुंभडभुजे गावचे 2 संघ, 10 संघ. यावेळेला देखील लॉफ्टेड स्ट्रोक बॉल, बॅक ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. सुरुवात आणि शेवट दमदार. सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होता असं म्हणतात, आणि याचं दमदार उदाहरण या ओव्हरमध्ये दिलंय मनीष कडू या फलंदाजाने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. आपण मगाशी उल्लेख केला, सातत्याने रहदारी या रस्त्यावरती आहे, त्यामुळे येणाजाणाची संख्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, टोटल 70 रन. त्याला चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. नवीन बॉल आपण द्या. चला आदित्य भगत, हार्डलक. निर्णय आपण घेतला फिल्डिंगचा. शेलगर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यांचा आपण खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. सेकंड ओव्हर. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय खरं तर गणेश कृपा सेवा संघाचा ओमकार. ओमकार इथे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सेकंड ओव्हरमध्ये. तिसरा सामना पहिल्या फेरीमधला. स्वर्गीय नवनाथ घरत पॅव्हलियनमध्ये बसलेले सर्व त्या ठिकाणी खेळाडू आपण पाहत आहे. मैदानाच्या चहूबाजूला असणारे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना एस लागले. बॉल विकेट किपरच्या देखील डोक्यावरून मागे चला लॉंग स्टॉपला, आणि रन मात्र सिंगल कंप्लीट झाली. मनीष स्ट्रायकिंग एंडला आलाय. पावसाळी क्रिकेट तितकं सोपं नाही आहे, तुम्हाला सरावाची नेहमी गरज असते, आणि डेली प्रॅक्टिसमधले हे खेळाडू मनीष, यश यांच्यावरती मात्र भरपूर अपेक्षांचं ओझं राहील. जावळे संघाच्या माध्यमातून सुरुवात खूप चांगली झाली, 17 धावा आल्या. यावेळेला आपण पहिला टप्पा पडला, खाली राहिला. अपेक्षित बाउन्स, मी मगाशी देखील म्हटलं, या विकेटवरती तुम्हाला कधी कधी बॉल भरपूर वेगाने स्कीड होताना पाहायला मिळतील, तर कधी कधी अनपेक्षित बाउन्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे बॉल कसा येईल त्यापेक्षा शॉट तुम्हाला खरं तर बनवून मारावा लागेल. ॲडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. ॲडजस्टेबल फटका तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळावे लागतील. आणि इथे आपण पाहतो रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण, डेड बॉल. आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आहे खरं तर या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी शॉट ऑन पूल प्रॉपर रडार मध्ये. आणि या स्पर्धेतला लांबलचक उत्तुंग असा षटकार होतोय मनीष कडू याच्या बॅटमधून. खूप चांगली फटकेबाजी. विश्वास प्रसाद खरे त्यांचा आहे आपल्या खेळाडूंवरती. पहिल्या षटकापासून त्यांनी सिद्ध करून दाखवलं आपल्या टीमला. चांगली फटकेबाजी करत आता धावांची गती ही वाढवली आहे. का तर मनीषचं कौतुक करायला लागेल, ज्यामध्ये वैयक्तिक 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर या ओव्हरमध्ये जसा स्ट्राईकला पहिला डॉट बॉल फेस केला, त्यानंतर मात्र षटकार त्याच्या माध्यमातून पाहिला. 9 चेंडूंचा खेळ संपला. धाव फलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिल्या 24 धावा. यावेळेला आपण पाहता करत पुन्हा एकदा खाली आले विकेट किपर कडून मात्र वारंवार मिस्टेक, आणि इथे मात्र 22ची सिंगल
एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 25 धावा. मागच्या मॅच मध्ये 63 हे टार्गेट होतं. खरं 64 टार्गेट 63 धावा बनवल्या होत्या उल्वे संघाने. आतापर्यंतचं हायस्ट या मॅच मध्ये चांगली स्थिती निर्माण केली. यशने जागा बनवली. याही वेळा आपण पहिला पुलकाचा प्रयत्न. बॉल मागे चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. फिल्डिंग खराब. चेंडूने गाठले सीमारेषा. इथे मात्र आलाय हा चौकार यशच्या माध्यमातून. प्रयत्नांती परमेश्वर. प्रॉपर खतर हा फटका नव्हता परंतु नशिबाची साथ मिळाली. थोडासा बाउन्स घेतला चेंडू. बॅटला एज लागून मागे आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. रन कशा का होईना येणं गरजेचं आहेत. आणि इथे मात्र हा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या जावळे टीमला. निलेश 11 जावळे संघ जाऊन पोहोचला 29 धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम जरीमरी 11 उलवे विपक्ष मंगेश स्मृती कुंबडभुजे. दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. आणखीन एक मोठी लढत इथे पाहायला मिळेल. यावेळेला चांगला बॉल परंतु लाईन मिस केली आहे. तर पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. टप्पा चांगला होता परंतु दिशा भरकटली त्यामुळे दशा व्हायला देखील वेळ लागत असं म्हणतात. आणि इथे मात्र वाईडचा इशारा एक्स्ट्रामध्ये भर. 30 रन 30 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहत आहे. इथे चांगला बॉल. फुटवर्क नाही आहे परंतु खरं तर कव्हर्सला टार्गेट करायचं होतं फलंदाजाला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. सेकंड ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती बिनबाद 30. मागच्या मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी खरं तर 60+ भागीदारी महेंद्र आणि चंदनमध्ये झाली. चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि ज्यामध्ये एक्स्ट्रा रन 22 खर्च केल्या होत्या शेलगर टीमने. पहिल्या मॅचमध्ये 14 रन एक्स्ट्रा होत्या. या मॅचमध्ये देखील आता थोडाशा एक्स्ट्रा रन आपण जास्त पाहत आहे. 30 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. सचिन. जतीन. यस जतीन त्या ठिकाणी आलेल्या आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. जतीन आणि त्याच्या समोर आपण पाहताय खरं तर मनीष कडू. 7 चेंडू 19 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो मैदानामध्ये खेळतो ज्यामध्ये 3 षटकार 3 डॉट 3 षटकार 1 सिंगल त्याच्या खरं तर बॅटमधून आपण पाहिल्या. आणि जतीन इथे गोलंदाजी मार्कवरती आपण येताना पाहत आहे. चला थोडं स्पीडअप करा. मॅच नंबर 3 तिसरा सामना ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. टप्पाही सुंदर. वेगही तितकाच ॲक्युरेट. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहत आहे जतीनच्या माध्यमातून. अनुज एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत विकेटच्या मागे. यावेळेला देखील स्विंग आणि मिस अँगल बनवलं कदा डाव्या हाताच्या फलंदाजासमोर. चला स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. स्पर्धेचा नियम आहे मनीष लक्ष असू द्या. पण सर्वांना विनंती आहे दोन्ही एंड तुम्हाला एकाच वेळेला सोडावे लागतील. अन्यथा रन ही कंप्लीट नसणार आहे किंवा स्ट्राईक ही रोटेट नसणार आहे. त्यामुळे बाईकची फक्त सिंगल रन इथे मिळेल. बॅटिंग करत असताना टीम जावळे निलेश 11 जावळे संघाला. यशलाही आता आक्रमण करावं लागेल कारण एकही खेळाडू आतापर्यंत बाद झालेला नाही आहे. टीममध्ये चांगले खेळाडू पंकज राहुल प्रसाद टीममध्ये नाही आहे परंतु आणखीन चांगले खेळाडू टीममध्ये आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर लुक. आणि बघा जिथे पाऊस जिथे पाणी थांबलं बरोबर त्याच क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि चेंडूची गती कमी झाली. तिसऱ्या रनचा प्रयत्न. चला आता बघूया अंपायर्स कॉल तोही महत्वाचा राहील. आउट खेळाडू बाद. त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती मिळतील. आणि स्वतःची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली. त्याग केला विकेटचा कारण त्याला माहिती आहे आपल्या टीमच्या खेम्यामध्ये अजून आक्रमक खेळाडू आहेत. इथे नवीन फलंदाज साहिल नाईक. खरं साहिलची खेळ आपण पाहिली होती आदाईच्या मैदानावरती शिरोडन संघाच्या अगेन्स्ट. चांगला खेळ त्याने केला होता. साहिल नाईक यंग टॅलेंट. यस मोठी जुई संघाच्या अगेन्स्ट त्याने केलेली चमकदार कामगिरी अंतिम क्षणाला आपण पाहिली होती. तो खेळाडू साहिल यावेळेस वनडाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती आला. धावसंख्या धाव फलकावरती 33. या वेळा आपण पाहिला खरं तर भरपूर वेळ होता. प्रचंड वेळ. धीम्या गतीचा शॉर्ट ऑफ लेन बॉल फिरून मारला. बॉलला अगदी
फाईन लेग बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार मनीष कडू. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर शॉर्ट ऑफ लेन बॉल फेकणं म्हणजे षटकार चौकारांना आमंत्रण, कारण त्यांचा स्ट्रॉंग झोन हा पण नेहमी पाहिला. आणि इथे धीम्या गतीचा शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती मात्र मोठा फटका आला मनीषच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली मनीष कडूच्या माध्यमातून. धावसंख्या दर स्कोर कार्डवरती पाहिली 39. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 63 रन सेकंड मॅचमधला हायेस्ट आहे. आणि या स्पर्धेमध्ये आज 10 संघ सहभागी झाले, ज्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये जास्त धावा ज्या टीमच्या असते त्याला बाय मिळेल. इथे टप्पा चांगला आहे. खरं तर मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेन पण इथे बरोबर समोर टाकलेला बॉल होता, ज्या ठिकाणी मनीषला अपेक्षा होता शॉर्ट बॉल, पण इथे चांगला बॉल डिलिव्हर करत मात्र निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. शेवटचा बॉल यावेळेला फुल टॉस बीमर. बॉल मागे चालला डिक्लेअर झोनमध्ये, माफी असावी मागे. खरं तर बरोबर लॉंग स्टॉपला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा इथे आपण येताना पाहत आहे. सध्याच्या घडीला आपण आदाईच्या मध्ये भरपूर स्पर्धा पाहिल्या ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन होत्या, पण इथे फुल ग्राउंड आहे. 360 डिग्री क्रीडांगण आहे. मी बघाशी देखील सांगितलं या विभागामध्ये एक चांगलं क्रीडांगण आपण पाहत आहे. सेक्टर 8 कारकोपरचं हे मैदान. धीम्या गतीला फील ऑफ द रिस्ट. बॉटम हँडचा वापर करायचा होता मनीषला, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला फाईन लेग क्षेत्राकडे. फक्त सिंगल रन आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक राहील शेवटच्या ओव्हरमध्ये मनीषकडे, मनीष कडू या फलंदाजाकडे. 3rd ओव्हर कंप्लीट. 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर निलेश 11 जावळे संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 14.33च्या सरासरीने 43 धावा. एक खेळाडू बाद 43 धावा. आता अंतिम षटक प्रसाद कदाचित टार्गेट 64चं झालं तर नक्कीच IS राहील. आतापर्यंत 3 सामन्यामध्ये 43 धावा. या ओव्हरमध्ये धावा आल्या 13, मागच्या ओव्हरमध्ये 13, फर्स्ट ओव्हरमध्ये आल्या होत्या टोटल 17. आता शेवटचं निर्णायक षटक, अंतिम षटक. गणेश कृपा शेबा संघाला मात्र एक मोठी संधी असेल या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करून प्रतिस्पर्धी निलेश 11 जावळे संघामध्ये दबाव प्रस्थापित करणं. आणि एका बाजूने जो मोमेंटम मिळाला पहिल्या ओव्हरपासून जावळे संघाला, स्वतः मनीष त्याची वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली आतापर्यंत 4 षटकार हे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल जबरदस्त गोलंदाजी, वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणि इथे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं मनीष कडू या फलंदाजाकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चंदू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती त्याला आपण पाहताय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं. तत्पूर्वी विनंती राहील जरीमरी 11 उलवे विपक्ष मंगेश स्मृती कुंबडभोजे, चला दोन्ही कॅप्टन. या बेला ऑन साईडला फटका, मिड विकेट क्षेत्राकडे फिल्डर आहेत मागे. एका टप्प्याने बॉल उचलला, फेकलाय, ओव्हर थ्रो झालाय. जे व्हायला हवं होतं तेच घडलंय. आणि इथे खरं तर 2 धावा आल्या. सबस्टिट्यूट प्लेयर मागे बॅकअपसाठी आले प्रसाद. चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे आल्या. 2 रनने संघ जाऊन पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. 45. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये जर का षटकारांचा ब्लास्ट झाला तर नक्कीच हे टोटल तुम्हाला मोठं होताना पाहायला मिळेल. आणि जर का इथे फलंदाजी उत्तम दर्जे झाली तर नक्कीच धावा मोठ्या देखील पाहायला मिळतील. आणि यावेळेस आपण पाहता शॉर्ट ऑफ लेन बॉल, पंचांचा इशारा वाईड. 100 धावा या ठिकाणी ॲड होतील धावफलकामध्ये. हळूहळू मात्र आपण पाहिलं संघ पुढे चाललाय. 46 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती जावळे संघाला पण येताना पाहता. निलेश 11 जावळे संघाचा प्रमुख खेळाडू मनीष मैदानामध्ये उभा आहे. यावेळेला तेच तरार बॉल, फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपण पाहिला, अतिशय वेगवान. प्रत्युत्तर नाहीये, परंतु सिंगल रन रोखता आलेले नाहीये. सिंगल रन लेग बाईकच्या स्वरूपात मिळाली. साहिल नाईक प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आला. या इनिंगमध्ये पहिला चेंडू तो फेस करेल. आणि जवळजवळ पहिल्या इनिंगमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 47 धावा या धाव फलकावरती. साहिल नाईककडे देखील मोठे फटके मारण्याचं कॅलिबर आहे, क्षमता त्याच्याकडे आहे, तो देखील मारू शकतोय. आणि त्याला त्याच आत्मविश्वासाने मैदानामध्ये खेळावं लागेल. फुल टॉस बॉल आणि साहिलने आल्याला बॉलला उडवला हवेमध्ये. लांब लचक फटका आपण पाहिला. वाईडी स्ट्रॉंग ऑनच्या डोक्यावर 50 कंप्लीट. 55 माफी असावी 53 धावा. खरं तर मी मगाशी उल्लेख केला, कारण कधी कधी या खेळाडूचा रेकॉर्ड सांगणं फार गरजेचं. यंग टॅलेंट, त्यांना थोडंसं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येतं. आणि इथे खरं तर एक कॉन्फिडेशन
त्या ठिकाणी आपण आत्मविश्वास त्याच्यामधला जागृत झाला आणि त्याचा तो फटका पाहायला मिळाला. 6 धावा आल्या, 53 धावा स्कोर कार्डमध्ये. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. मिडल ऑर्डरमध्ये एक खरं तर नवोदित खेळाडू यावेळेला आपण पाहता कदा स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल बॅट अँड पॅडच्या मधून आला. विकेट किपरच्या हातामध्ये सुटकेचा निश्वास खरं तर घेतला असेल, सोडला असेल त्या ठिकाणी स्वतः अनुज. लास्ट बॉल आहे, एखादा मोठा फटका आला तर टार्गेट 60च्या आसपास जाऊ शकतं आणि त्याहीपेक्षा थोडासा आत्मविश्वास वाढेल जर का शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला. पण तो कमबॅक करताना आपण पाहिलं गोलंदाजाला लोवर फुल टॉस, बॉलच्या लाईनमध्ये करता येता आलं नाही आणि इथे मात्र हलक्या हाताने बॉलला बरोबर डीप पेक्षा कव्हरच्या दिशेने ढकललं आणि तिथे 2 धावा आल्या. फर्स्ट सत्र पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण जर पाहिली, एक खेळाडू बाद 55 धावा धावफलकावर, त्याला 56चं टार्गेट उभं केलं आहे बॅटिंग करणाऱ्या खरं तर निलेश 11 जावळे संघाने. पुढच्या सत्रामध्ये गणेश कृपा सेवा संघासमोर. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 2 कॅप्टन जरी मरी 11 उलबे, विपक्ष मंगेश स्मृती कुंबडबुजे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. आणखीन एक मोठी लढत इथे पाहायला मिळेल. उलबे विपक्ष कुंबडबुजे दरम्यान 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये जावळे संघाने या धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानामध्ये सेकंड इनिंगमध्ये सेवा संघाला मागील 2 सामन्यामुळे धावांचा पाठलाग करताना चेस करताना दोन्ही संघ पराभूत झाले. परंतु इथे एक वेगळा विक्रम सेवा संघ रचेल का, बनवेल का, हे पाहावं लागेल. आणि हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. आमचे समालोचक मित्र राजकिरण कोळी सर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाटील सर. खरं तर जावळे संघ खेळताना आत्तापर्यंत पाहिलं चांगली बॅटिंग झाली, कारण 56 धावा उभ्या केलेत. 55 धावाकडून 56चा थोडासा टार्गेट चांगला आहे, परंतु थोडेसे डॉट बॉल जास्त पाहायला मिळाले, परंतु बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. खरं तर मोठे मोठे जेवढे बॅटर्स आहेत त्यांनी सर्वांनी डिसिजन घेतलं आहे का आता यंग टॅलेंटला संधी देणं गरजेचं आहे. आणि जेवढे लेजंड प्लेयर आहेत ना ते पावसाळ्यामध्ये थोडंसं आता रेस्ट करत आहेत, कारण अख्खा मौसम हा सीझन पाहिला तर 2 ते 2.5 महिन्याचा आहे. नंतरचा 10 महिन्यांचा मौसम मात्र आपल्याला मोठी इंजुरी झाली तर बसावं लागतं. म्हणून सर्व मोठ्या टॅलेंटेड प्लेयर्सनी मात्र रेस्ट घेण्यास ठरवलं आहे. परंतु मॅचेस मात्र अतिशय सुरेख चालू आहेत. जावळे संघाचं यंग टॅलेंट पाहिलं आपण, 55 धाव म्हणजे एक मोठी धावसंख्या आहे. 56चं चेस पाहिलं तर मोठी धावसंख्या आहे. तर ही धावसंख्येचं जे आव्हान आहे गणेश कृपा सेवा संघ कशा पद्धतीने हे हाताळेल. तर मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं उपस्थित क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी राजकिरण कोळी, गायक, निवेदक, समालोचक आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. जिथेच मंगेश स्पोर्ट्स खारकों प्रायोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट सामने. आणि या स्पर्धेसाठी पहिलं चषक पाहिलं तर सुंदरचं चषक आणि बक्षीस रोख रक्कम 25,000 रुपये. द्वितीय क्रमांक सुंदरचं चषक आणि 12,500 रुपये. आणि तृतीय चषक आहे ते म्हणजेच सुंदरची ट्रॉफी आणि एक 7,000 रुपये. तर आज आपण मॅच ऑफिशियल्स पाहतोय. जीवन गावण सर, शैलेश चव्हाण सर, समालोचक रोशनजी पाटील सर, लाईव्हमध्ये पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह गुणसंख्या लेखक रोहित म्हात्रे आणि मारुती मंडप डेकोरेटर्स. निश्चित सोमनाथ यांचा हा स्पीकर बघा ना, 2 छोटे स्पीकर लावलेत परंतु अतिशय सुवाच्य आवाज येतोय. कुठेही काही गडबड नाही आहे. चांगलं सादरीकरण पाहायला मिळेल. मग पनवेल टेनिस क्रिकेट असो,
रोहित मात्रेचं सादरीकरण असो किंवा पंचांचं सादरीकरण आणि समालोचक रोशनजी पाटील, एक सुंदरसं टीमवर्क पाहायला मिळतंय. कारण त्याचं कारणही तसं आहे, सुधीर शेठ ठाकूर साहेब म्हटलं तर चांगली माणसं जमा त्यांनी केलीत आपल्या स्वभावाने. आणि आज मंगेश स्पोर्ट्स खारकोपर म्हटलं तर प्रतीक पाटील सकाळपासून अगदीच आपल्या घरचं कार्य असल्यासारखे उभे आहेत. एक गोड व्यक्तिमत्व प्रतीक पाटील आणि सुंदर क्रिकेटचा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीष कडू गोलंदाजीच्या बोहल्यावरती, तर डावपुराचा फलंदाज अनुज घरत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हिमांशू. तर 56 धावा कशा पद्धतीने पूर्ण केले जातील. येणारे 24 चेंडू 56 धावा. नियम सर्वांना माहीत आहेत, कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. एक थर्ड मॅन पाहायला मिळतोय, एक लॉंग लेग पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीष कडू तयार, लेफ्ट हँडेड बॅटर अनुज इज ऑन स्ट्राईक नाव. फटका पहा, बॅटचा आवाज पहा आणि हा आवाज सांगून जातोय फलंदाजाची दादागिरी. हा आलाय अगदी सुंदर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चेंडू जसा आला अगदी स्लॉटमध्ये आणि स्लॉट मधल्या चेंडूवरती अगदी चपराक दिली. चेंडूला अगदीच पंचांच्या डोक्यावरून पाठवून दिला, तो म्हणजेच षटकारासाठी. मॅचेस कशा चालू आहेत बघा. मागच्या मॅचमध्ये वाईडने सुरुवात झाली दोन्ही इनिंगमध्ये, ह्या मॅचमध्ये षटकाराने सुरुवात झाली दोन्ही इनिंगमध्ये. दोन्ही बॅटर लेफ्ट हँडेड आणि तोच गोलंदाज होता ज्यांनी षटकार खेचला होता, आता तोच फलंदाज आहे ज्यांनी षटकार खेचलाय. म्हणजेच जिसको कहा जाता है ईट का जवाब पत्थर से. तो दोनों भी बल्लेबाज और गेंदबाज यहाँ पे एक कड़ा मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि मनीष कडू भी हार मानने के लिए तैयार नहीं है. पहली गेंद पे छगा आने के बाद यहाँ पे एक डॉट बिंदी गेंद जिसको कहा जाता है, ऐसा सादरीकरण देखने को मिला है. इस बीच क्या गेंद डाली है, बहुत बेहतरीन गेंद, क्योंकि ये टप्पा खा के बहुत ज़्यादा उछाल लेती हुई है. अनुज, ये जो गेंद रहती है ना, जो रबर बॉल जिसे कहा जाता है, उसको नेचुरल बाउंस रहता है दोस्त. तुम आप अंपायर के साथ झगड़ा करके कुछ भी नहीं मिलने वाला है. अंपायर का जो भी डिसीजन रहेगा ना वो फाइनल रहेगा. तो इस बीच अच्छी गेंदबाजी मनीष कडू द्वारा. अच्छा स्ट्रोक है वहां पे, शायद से फील्डर है लेकिन फील्डर को दर्शक बनना पड़ेगा. और एक बार एक गेंद पे किया है कड़ा प्रहार, जाएगा 6 नंबर 6 और ये 2 6 और 2 बिंदी गेंद. 4 गेंदों में अब तक स्कोर हो चुका है 12. कोई भी विकेट का पतन नहीं हुआ है. तो मैच जिस तरह से जाना चाहिए बराबर उसी तरह से जो रन रेट, आस्किंग रन रेट जो जावले टीम ने रखा है वो है 14, क्योंकि 24 गेंदों में 56 की जरूरत थी और अभी कुल रन संख्या हो चुकी है 12. तो 44 रन यहाँ से और जोड़ जाने चाहिए अगर सेवा टीम को जीतना है, और इंटैक्ट कर रखना पड़ेगा जावले टीम को. इस बीच क्या गेंद डाली है, बहुत बेहतरीन गेंद. यहाँ से पूरी तरह से चकमा खाया है बल्लेबाज ने. तो लेग बाइस के तौर पे 1 रन यहाँ से जुड़ जाएगी. बहुत ही बेहतरीन मैच देखने को मिल रहा है. जिस तरह से आस्किंग रन रेट है बराबर उसी तरह से ये गेंद जारी है, जो कि गणेश कृपा सेवा की ओर से. अंतिम गेंद इस ओवर की, जो कि पहला ओवर फेंका जा रहा है मनीष कडू के माध्यम से. काबिल तारीफ गेंद, काबिल तारीफ बल्लेबाजी भी देखने को मिल रही है. रबर बॉल की ये टूर्नामेंट सुबह से लग रहा था कि घनघोर बारिश देखने को मिलेगी. बारिश रुक चुकी है, थम चुकी है. इस बीच कॉट बिहाइंड द विकेट का ये विकेट मिला है क्या, अंपायर की तरफ देख रहे हैं. चेक किया जाएगा, अंपायर खुद से बातचीत करेंगे दोनों भी. लेकिन जावले टीम यहाँ पे निश्चित तौर से खुश दिखती रहे. ओवर का खात्मा हो चुका है, खाली डिसीजन आना पेंडिंग है. तो अंपायर जाएंगे, खाली कैच है क्या नहीं, क्योंकि एज लगा है इसके लिए अंपायर कन्फर्म है. क्या है, कैच कंप्लीट किया है. अंपायर टू डायरेक्टर पीटीसी लाइव, रिव्यू फॉर द
कॅच टेकन ऑर नॉट बाय अंपायर. तर निर्णय आलाय फलंदाज बाद, कारण बॉल कट झाला होता बॅटला, इथपर्यंत शाश्वती जरूर होती. तदनंतर चेंडू हातातून पायावरती पडला, पायावरून परत हातामध्ये गेला आणि तो फलंदाज मात्र बाद झालाय. अशा पद्धतीने कॅच मात्र पूर्ण झाली, तर फलंदाज मात्र बाद होईल. मनीष कडू या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय, परंतु 13 ही धावसंख्या ज्या पद्धतीने क्रिकेटला अजूनपर्यंत अशुभ मानली जाते त्याच धावसंख्येवरती बालकृष्णाची गरज. इथं मात्र पहिला गडी मात्र गारद झालाय, पहिला विकेट मिळाला तो म्हणजेच निलेश 11 जावळे संघाला. मनीष कडू मात्र इथं थोडासा हायसा वाटला असेल. जो फलंदाज आतापर्यंत स्ट्राईकवरती नव्हता हिमांशू, तो पहिल्यांदा स्ट्राईकवरती आला आणि तिथून मात्र फलंदाज बाद झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 13 वरती 1. आणि यष्ट्यांच्या मागे जो यष्टीरक्षक विनायक होता त्याने मात्र हा झेल पूर्ण केलाय. ही मॅच रंगतदार पाहायला मिळणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, कारण दोन्ही बाजू पाहिल्या रोहित तर दोन्ही बाजू ताकदवर आहेत. मग तुम्ही जावळे संघाची गोलंदाजी म्हणा किंवा शेवा संघाची फलंदाजी म्हणा. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. साहिल नाईक यंग टॅलेंट आहे जावळे संघाचं. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा अनुज घरत, जो कि 2 षटकारांशी खेलतोय. ये गेंद हवा में, क्या ये कैच पूरा हो जाएगा, लेकिन ये गेंद क्षेत्ररक्षक के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई जा रही है 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन ये लॉफ्टेड स्ट्रोक देखने को मिला है बल्लेबाज अनुज घरत द्वारा. अभी तक देखा अनुज जो कि 3-6 के साथ खेल रहा है, 6 गेंदे खेल चुके हैं और 18 रन उन्होंने अपने पारी में खड़े किए हैं. तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का सा यहाँ पे नजारा. इस बीच लॉफ्टेड किया एक स्ट्रोक, लॉन्ग एंड स्ट्रांग. कोई भी फील्डर वहां पे होगा उसको खाली दर्शक बनना पड़ेगा. और एक बार बड़ा से बिग 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 शगा जिसे कहा जाता है. बैक टू बैक 2 6 देखने को मिले हैं. बहुत बेहतरीन यहाँ पे पारी सजाते हुए अनुज घरत. और टीम का टोटल हो चुका है 25, जिसमें अनुज घरत जो कि अपने व्यक्तिगत स्कोर 4-6 के मदद से 24 तक पहुंच गए और एक 22 के लेग 22 के तौर पे 1 रन आया है. टोटल रन संख्या हो चुकी है 25. निश्चितच अतिशय चांगला स्कोर पाहायला मिळालाय. जावळे संघाला तो मात्र कमबॅक करावं लागेल. जावळे संघ ही विकेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. तर निश्चित शेवा संघ जोपर्यंत अनुज आहे तोपर्यंत मॅच चांगली पाहायला मिळेल. इथं मात्र गोलंदाज साहिल नाईक अगदीच क्रिकेटच्या गोलंदाजीमधलं ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर डिलिव्हरी मात्र डिप्लॉय करतोय अगदीच पायामध्ये. यॉर्करचा बादशाह आजच्या युगातला जर कोणी असेल तो म्हणजेच आपल्या भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह. बुम बुम बुमराह. यस, अतिशय सुरेख अशा चषक पाहायला मिळतात. ह्या विश्वचषकाच्या रेप्लिकाज म्हणजेच प्रतिकृती आपण पाहतोय. 15 चेंडूमध्ये 30. चांगला चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळला. इथे मात्र फलंदाज मात्र थोडासा धाव घेण्याच्या बेतामध्ये होता. तिथे जाऊन फलंदाज स्किड झाला आणि फलंदाज पडल्यानंतर बाकीचं काम जो स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साहिल नाईक अतिशय उत्कृष्ट कमबॅक केलंय. ते म्हणजेच फलंदाजाला परतावे लागेल, ते म्हणजेच रोहितला. आतापर्यंतचं काही झालंय तर अनुज घरत
षटकार मारतोय, नॉन स्ट्राईकला जातोय आणि जो फलंदाज स्ट्राईकला येतोय तो पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. हिमांशू मगाशी आला, पहिल्या चेंडूवरती बाद झाला. रोहित आला, पहिल्या चेंडूवरती, इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. परंतु इथं कौतुक करावं लागेल ते म्हणजे साहिल नाईकचं, ज्यांनी चांगलं कमबॅक केलं म्हणावं लागेल. कारण बालकृष्णजी तुम्ही गोलंदाज आहेत, तुम्हाला माहीत आहे पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर आपली मनस्थिती काय होते. परंतु काही झालं तरी आपण अगदीच डोकं स्थिर ठेवणं गरजेचं आहे. 14 चेंडू 30 धावांची गरज. तुम्ही 56 धावांचा चेस करताय. धावसंख्या धावपटलावरती आहेत 26. येणारे 14 चेंडू 30 धावांची गरज. बालूशेठ आपण पाहतोय अगदी थर्ड मॅनला उभे आहेत. जबरदस्त एक फिल्डर आणि एक व्यक्तिमत्व चांगले, आमचे चांगले मित्रही आहेत. तर जावळ्या गाव म्हटलं तर पंकज असेल किंवा निश्चितच प्रसाद असेल, एक 40+ मास्टर बालूशेठ मी सांगितलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि निश्चितच प्रसाद किती राहील बाकी 40+ साठी? भरपूर बाकी असतील. चांगला चेंडू होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळलाय, चांगला फटका होता. जर हा चेंडू रेग्युलर मॅच मध्ये हा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु हा रबर क्रिकेट आहे आणि आपण पावसाळी क्रिकेटमध्ये खारकोपरच्या मैदानावरती सुंदर गवत आहे, त्यामुळे हा चेंडू पुढे जाऊन स्लो झाला. बाकीचं काम मात्र त्या क्षेत्ररक्षकाने केलं. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असताना 13 मध्ये 29ची गरज. वाव, सुंदर, अप्रतिम, अगदीच देखणा फटका. ज्या वेळेला अनुज घरत स्ट्राईक वरती आलाय त्या वेळेला गोलंदाजांना ह्या पावसाळ्यामध्येही अगदीच तोंडचं पाणी पळवलंय असा हा फलंदाज अनुज घरत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 2 बाद 33. येणारे 12 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज आहे 23. तर चला विनंती आहे आपल्याला जरीमरी 11 उलवे आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आय रिपीट, जरीमरी 11 उलवे अँड मंगेश स्मृती कोंबडभुजे प्लीज कम फॉर द टॉस विन. तो यहाँ से तीसरा ओवर कौन सा गेंदबाज लेके आएगा, क्योंकि अब तक क्या देखने को मिला है, अनुज घरत टोटल टीम का है 32, उसमें टीम का टोटल है 33, उसमें से अनुज का अकेले का 31 रन है, एक जतिन का है और एक लेग बाइज के तौर पर आया हुआ रन. यावेळेला मात्र चेंडू अगदीच स्कूप करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु गोलंदाजांनी अतिशय हुशारीने चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि अतिशय चांगला चेंडू गतीने फेकला होता. त्यामुळे मात्र हा चेंडू 1 धाव देऊन जाईल. गोलंदाजाचं नाव सांगा. शिवम कडू. शिवम म्हणजे ज्यांच्या नावामध्ये शिव आहे, जो सत्य आहे आणि जो शेवटपर्यंत आहे, शिवम. हा मात्र चेंडू अखूड टप्प्याचा करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येईल वाईडचा. वाईडच्या स्वरूपात 1 धाव मात्र बहाल केली जाईल. दोन्ही पंच आपण पाहतोय क्वालिफाईड पंच आहेत, मग पाटील सर असतील किंवा गावंड सर असतील. निश्चितच चांगली पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चव्हाण सर असतील आणि गावंड सर, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर लेफ्ट अलॉन केला होता, परंतु हा पॉपिंग क्रीजच्या आतून जाणारा चेंडू इथे मात्र अनुजला फसवले ह्या गोलंदाजाने. अनुजला वाटलं होतं की ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू कदाचित वाईड असावा, म्हणजेच आता मात्र अनुजची कमतरता ह्या गोलंदाजाने खेचून दाखवली. यावेळेला मात्र पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. तो रोहित, इसमें अगर फ्री हिट आती है तो नवजोत सिंह सिद्धू के अगर शब्द में कहा जाएगा तो मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन. फ्री हिट. यावेळेला मात्र फ्री हिटला तडाखा दिलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक होता खरा, त्याला मात्र बग्याची भूमिका पाहावी लागली, करावी लागली. हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग. एक हाती अनुज घरतचा
षटकार अनुज घरत. आता मात्र निलेश 11 जावळे संघाला एक डोकेदुखी ठरत चाललेला फलंदाज जोपर्यंत अनुज आहे तोपर्यंत मात्र जावळे संघाला टेन्शन राहील. 9 चेंडू 14 धावांची गरज. 9-14 म्हणजे समीकरण सोपं केलंय या फलंदाज अनुजने. ताकदवर बॅटिंग करून दाखवली. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळते. याच्या अगोदरचे 2 सामने रोहित आपण पाहिले. अगदीच पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या, तदनंतर पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व. इथं मात्र मॅच मध्ये धावा होत्या 56. धावसंख्या चांगली होती परंतु तुल्यबल अशी बॅटिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या इनिंग मध्ये 9 मध्ये 14. शिवम कडूसाठी हे आव्हान. लेफ्ट ऑन ऑफस्टमच्या बाहेर. इथं मात्र निश्चितच पंचांचा इशारा नो घोषित केलाय. पुन्हा एकदा फ्री हिट. 9 मध्ये 13. फ्री हिट पुन्हा एकदा मिळालाय. अनुज घरत 11 मध्ये 37 खेळतोय. इथं मात्र 12 चेंडूंमध्ये 37 धावांवरती खेळतोय अनुज. 8 चेंडू 13 धावांची गरज. ह्या 2 चेंडूंवरती जावळे संघाचं अगदीच अस्तित्व टिकून असेल असं म्हणायला काही हरकत नाही बालकृष्णजी, कारण हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 1 विकेट आणि तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. काही कॅच होऊ शकते का? परंतु नाहीये. चेंडू मात्र झालाय नो मॅन्स लँड मध्ये. मी म्हटलं होतं 1 विकेट आणि तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. गोलंदाज शिवम कडू थोडासा महागडा ठरला होता परंतु कदाचित त्या फलंदाजाला त्यांनी फसवण्याचं कामही केलं होतं. परंतु पावसाळी क्रिकेट आहे. एखाद्या विकेटसाठी तुम्ही तुमची तंदुरुस्ती बिघडवू नका मित्रांनो. आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. व्यवस्थित प्रोटेक्शन वापरा, कारण हा चेंडू आहे तो कमी जास्त उसळी घेणारा चेंडू असतो. रबर बॉल. 7 मध्ये 12. हा 7-12 कोरा राहील की कोणाच्या नावावर लागेल? हा 7-12 कोणाच्या नावावर लागेल की कोरा राहील? इथून मात्र 6-12 वरती समीकरण आलंय. मॅच मध्ये आता मात्र रंगतता राहील. बालकृष्णजी 6 चेंडू 16 धावा होत्या वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये. हार्दिक पांड्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. अगदी 4च विकेट फक्त डाऊन झाले होते. कोणालाही वाटलं नव्हतं की आपला संघ भारतीय संघ कमबॅक करेल. खरं तर जसप्रीत बुमराचे ते 2 षटक जिथून मात्र आपण कमबॅक केलं होतं. त्याच्यानंतर हर्षदीप सिंगने काढलेली डिकॉकची विकेट तिथून थोडंसं आपण चांगलं कमबॅक केलं होतं. परंतु 6 मध्ये 16 समोर होता तो म्हणजेच हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू आणि समोर होता डेव्हिड मिलर. आणि डेव्हिड मिलर म्हटलं तर षटकार चौकारांचा बादशाह, हुकमी बादशाह. आणि पहिलाच चेंडू किलर मिलरच्या ऑफस्टमच्या बाहेर हाफ फॉली टाकला तो म्हणजेच हार्दिक पांड्याने. चेंडू हवेमध्ये होता आणि जवळजवळ आपल्या वर्ल्ड कपच्या ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्या हवेमध्ये होत्या. त्या इच्छा आकांक्षा 1 सेंटीमीटरने सूर्यकुमार यादवने आपल्या घरी आणल्या, आपल्या देशात आणल्या आणि तिथून मात्र आपला वर्ल्ड कप आपल्या ताब्यात आला. द मॅन बिहाइंड दिस सक्सेस इज रोहित शर्मा, द हिटमॅन अँड द कोहली. खरोखरच ही जोडी रोहित कोहली जोडी अगदीच अविश्वसनीय होती आणि ही जोडी आपल्या T20 मधून गेल्याचं आम्हाला दुःख जरूर असेल. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. यश घरतकडे चेंडू सोपावलाय तो म्हणजे संघनायकाने. समोर आहे अनुज घरत. घरत 13 चेंडूंमध्ये 38 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत केली. परंतु ह्या 6 षटकारांमध्ये अजून 2 षटकार हा फलंदाज लगावेल का की यश घरत लवकरात लवकर 1 विकेट काढून दाखवेल? चला उल्वे संघ आणि कोंबडवे संघ टॉससाठी या. फिरकी गोलंदाजी आहे. इथं मात्र जरूर पाय कदाचित लागलाय की काय निश्चितच नाहीये. हा चेंडू लेफ्ट ऑन झालाय म्हणजेच डाऊन द लेग आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये निश्चितच 1 धाव. तर 5 चेंडू 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. वाईड होता. चला कोंबडभुज आणि उल्वे संघ कृपया करून या टॉससाठी.
चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, गती काढून घेतली. हेच तर खूप महत्वाचं होतं अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये मॅचेस झाल्या, बॅक ऑफ द लेन तुम्हाला डिलेव्हरी, बॅक ऑफ द हँड डिलेव्हरी, गती कमीचे तुम्हाला चेंडू टाकायचे होते. इथून मात्र जेवढा तुम्ही क्विक चेंडू टाकताय तेवढा कडा प्रहार अनुज करतोय आणि त्याच्यावरती मात्र यश घरत थोडंसं पहिल्या चेंडूवरती एकदा वाईट चालल्यानंतर कमबॅक करतोय. एक विकेट मॅच जावळे संघाकडे, एक षटकार मॅच शेवा संघाकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळतोय ते म्हणजे स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 मध्ये. समोर खेळतात ते संघ गणेश कृपा शेवा, निलेश 11 जावळे, दोन्ही मातब्बर नाव वाजलेले तुल्यबल संघ. चांगला चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. काय चेंडू, प्रत्येक चेंडूच्या मागे आता मात्र टाळ्या वाजतात. आता मात्र 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. इथून 4 चेंडू 11 धावांची गरज आणि हे 100% सर्वांना माहित आहे कंपल्सरी चेसिंगचा फंडा आहे. सो येणारे 4 चेंडू 11 धावा म्हणजेच तुम्हाला अनुज घरत स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. कारण अनुज घरत स्ट्राईक वरती असला शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत तुम्ही मॅच कदाचित तुमच्या हातामध्ये राहण्याचा एक चान्स असेल, संधी असेल. परंतु यश घरतचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर मात्र 2 चेंडू पूर्णपणे फलंदाजाला फसवलंय, संधी निर्माण केली आपल्या संघासाठी. फुल टॉस इथं मात्र बोट फिरवली होती, रिस्ट रोल ऑफ द रिस्ट. इथं काय घडलंय, हेच तर घडतं आणि तिथून मात्र मॅचेस जातात. कारण फलंदाजाने हा चेंडू अगदी चांगला खेळला जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकाची केलेली चूक ही गोड चूक ठरेल का? ही घोड चूक शेवा संघाला पुढे जाऊन देईल का? जावळे संघ 3 चेंडू 7 धावा, अजूनही काही बिघडलेलं नाहीये. 3 चेंडू 7 धावा, मॅच अजूनही टेन्शन मध्ये आहे, मॅच अजूनही टेन्शन मध्ये आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. कोंबडबुजे आणि उल्वे संघ कृपया करून या. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपल्याला विनंती आहे. कोंबडबुजे संघ नाही उपस्थित आहे, उल्वे संघ या. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र चांगला चकवा दिलाय. चेंडू आणि चेंडूफलीचा मेतकूट काही जमत नाहीये. प्रेक्षकांची, खेळाडूंची आणि सर्वांची निश्चितच मने जिंकणारा हा खेळ पाहायला मिळेल का? आतापर्यंत सर्वांची धडकने मात्र तेज झालीत, हृदयाची स्पंदने वाढलीत. 2 चेंडू 7 धावांची गरज. यश घरत की अनुज घरत? एक मोठा फटका मॅच शेवा संघाकडे. एक विकेट आणि मॅच जावळे संघाकडे. माझा तो शब्द थांबला होता आणि तो शब्द थांबल्यानंतर मात्र तो शब्द पूर्णत्वास आणला, तो म्हणजेच यश घरत या गोलंदाजाने. याला म्हणतात मास्टर माइंड गोलंदाजी. कारण बघा ना, तुमच्याकडे धावा वाचवायच्या होत्या त्या म्हणजे अवघ्या 12 आणि तिथून मात्र तुम्ही पहिल्या चेंडूवरती वाईड गेल्यानंतर समोर फलंदाज आहे ज्यांनी आतापर्यंत 39 धावा, जवळजवळ 40 धावा कुठून काढल्यात. 42 धावा 8 चेंडूमध्ये 42 धावा ज्या फलंदाजाने 11 चेंडूमध्ये 42 धावा ज्या फलंदाजाने कुठून काढल्यात, तो फलंदाज समोर आहे. आणि स्लॉग ओव्हर मध्ये यश घरत अगदीच डोकं शांत ठेवून रोल ऑफ द रिस्ट केलं आणि फिंगर रोल केल्या आणि पूर्णपणे हे गती काढलेले चेंडू पाहायला मिळाले. त्यामुळेच 1 चेंडू आणि 7 धावा अशी मात्र स्थिती उभी राहिली. कुठे वाटलं नव्हतं जावळे संघ कमबॅक करेल का. जर वाईड आला तर मात्र मॅच फिरू शकते, अन्यथा षटकार जरी आला तरी मात्र फक्त स्कोर्स लेवल होतील. कंपॅरिझन मध्ये आपल्याला माहित आहे कंपल्सरी चेस विनिंग फंडा आपल्याला माहित आहे. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. एक फक्त मिसफिल्डचा चौकार.